रत्नागिरी जिल्हा लांजा तालुक्यामध्ये माचाळ हे महाराष्ट्रामध्ये एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्याला हा जर व्ह्यू जर बघितला तर खरोखरच एक आपण मुंबईमध्ये जसं माथेरान म्हणतो त्याच पद्धतीचा हा व्ह्यू आहे. जर आपण जर बघितलं तर खरोखर या ठिकाणी मला आता थंडी वाजते. मला वाटतं दुपारचे आता तसे संध्याकाळी 4 वाजत आलेले आहेत आणि 4 वाजले तरी प्रखर सूर्यप्रकाश असूनसुद्धा या ठिकाणी एवढं गारवा आहे की खरोखरच अक्षरशः थंडी वाजते. ऊन पण तेवढंच आहे आणि गारवा पण तेवढाच आहे. खरोखरच वारा पण असा सुटलेला आहे की जेणेकरून अंगाला झोंबल्यासारखा वाटतो आहे. मला वाटतं मी इथं लांजा तालुक्यामधला असूनसुद्धा मी प्रथमच या ठिकाणी आलो. खरोखर आजचा दिवस 26 जानेवारी आणि ह्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी एवढंच तुम्हाला सांगेन की कधी या ठिकाणी राजापूर लांजा अशा भागामध्ये जर आलात तर खरोखर ह्या माचाळ या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. कारण का एकंदरीत जर बघितलं तर खरोखर मी त्याचं वर्णन केलं की माथेरान म्हणून की हा जो भाग आहे तो थोडासा दुर्लक्षित आहे. तरीसुद्धा एक महाराष्ट्राच्या नकाशामध्ये एक थंड हवेचं ठिकाण म्हणून हे घोषित झालेलं आहे. या ठिकाणी येण्यासाठी रस्तासुद्धा एक सुंदर आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हा रस्ता एकदम चांगला डांबरीकरणाचा आहे. खड्डे वगैरे काही नाही आहेत आणि जर पावसाळ्यातून जर आलात तर या ठिकाणी खरोखर दरड कोसळण्याची शक्यता दाट आहे. या ठिकाणी हा जो व्ह्यू हा एक वेगळ्या पद्धतीचा आहे. या ठिकाणून जर बघितलं तर समोर एक डोंगर दिसतो. तर समोर डोंगर जर बघितला तर समोरच्या डोंगराच्या पलीकडे सुद्धा जाऊन जर बघितलं तर एक रत्नागिरीचं एक शेवटचं टोकसुद्धा या ठिकाणी दिसेल. जर आपल्याकडे त्या पद्धतीचा कॅमेरा जर असेल तर खरोखरच या ठिकाणी मला वाटतं एक दूरचं दृश्य आपल्याला टिपता येईल. या ठिकाणी जर बघितलं तर थोडंसं मी झूम करतो. मला वाटतं ते झूम करूनसुद्धा एक त्या ठिकाणी मला सफेदसारखा भाग दिसतो आहे, पण तितकासा तो दिसत नाही आहे. या ठिकाणी आकाशातून हेलिकॉप्टर जातं आहे, त्याचा आवाज मला येतो आहे. जर खरोखरच जर ते दिसलं तर नक्कीच मी या माझ्या मोबाईलमध्ये त्याचं क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न करेन. जवळ आलं आहे, योगायोग आहे. नाही, मला वाटतं त्याची दिशा बदललेली दिसते. नाही, दिसतंय. मला वाटतं तेवढंसं झूम नाही होणार. एक जेट विमान आहे.